मी केतन अगरवाल. आज मी तुमच्याशी बोलतोय, पण प्रत्यक्षात मी या जगात नाही. माझी गोष्ट आता इतरांच्या तोंडून सांगितली जाते, जी आज चर्चेचा विषय बनली आहे. खरं तर माझ्या आयुष्यात सगळं व्यवस्थित चाललं होतं. पुण्यातलं आमचं कुटुंब, आमचा व्यवसाय, माझी भविष्यासाठी मोठी स्वप्न, आणि त्या सगळ्यात एक दिवस या माझ्या आयुष्यात आली. आमचा साखरपुडा झाला तेव्हा मला वाटलं होतं की आता आयुष्य स्थिर होणार. एक साथीदार मिळाला आहे, जो आयुष्यभर सोबत राहील. ती हसत होती, बोलत होती, माझ्यासोबत वेळ घालवत होती, आणि मी तिच्यावर पूर्ण विश्वास ठेवत होतो. मला अजिबात कल्पना नव्हती की तिच्या आयुष्यात आधीपासूनच दुसरं कोणीतरी व्यक्ती आहे. चेतन. ती माझ्यासोबत होती, पण मनाने कुणा दुसऱ्याची झाली होती, आणि मी हे ओळखूच शकलो नाही. प्रेम माणसाला आंधळं करतं म्हणतात ना, आणि मी त्याचंच जिवंत उदाहरण होतो. खरं सांगायचं तर तिचं वागणं मला सुरुवातीपासूनच थोडं खटकत होतं. तिचा फोन नेहमीच बिझी असायचा. बोलण्यात एक चिडचिड असायची. रागाने बोलणं, लहान सहान गोष्टींवर भांडण काढणं, हे सगळं मला जाणवत होतं. मी अनेकदा विचारही केला की हे नॉर्मल नाही, काहीतरी चुकतंय. शेवटी मी पप्पांना हे सगळं सांगितलं, पण त्यांनी मला समजावलं, ती अजून लहान आहे, आपल्या ओळखीतलीच मुलगी आहे, काळजीचं काही कारण नाही, तिला थोडासा वेळ दे, समजून घे. आईनं तसेच बाकीच्या घरच्यांनीही मला समजावले. त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून मी स्वतःलाच समजावलं. मी तिच्या चुका दुर्लक्षित केल्या, तिचं वागणं समजून घेण्याचा प्रयत्न केला, कारण मला वाटलं होतं की वेळ केल्यावर सगळं ठीक होईल. पण आज त्याच गोष्टींकडे दुर्लक्ष केल्याचा परिणाम असा झाला की मी आज तुमच्यात नाही. हळूहळू काही गोष्टी विचित्र वाटायला लागल्या होत्या, पण मी कधीच त्याकडे संशयाने पाहिलं नाही. तिचं प्रत्येक बोलणं, प्रत्येक स्पष्टीकरण मी खरं मानत गेलो. 31 मेचा दिवस मला आजही आठवतो. ती मला पहिल्यांदाच लोहगडला घेऊन गेली. एक सुंदर ठिकाण, शांत वातावरण. मी विचार केला होता की आम्ही दोघंही वेळ घालवू, फोटो काढू, आठवणी तयार करू. पण त्या दिवशी काहीतरी वेगळंच घडलं. अचानक मी उंच ठिकाणाहून कोसळलो. जणू कुणीतरी मला ढकलणार होतं, किंवा परिस्थिती तशी बनली होती. मी कसाबसा त्यातून वाचलो. मी घाबरलो होतो, पण तिनं लगेच सांगितलं, अरे साप होता म्हणून मी घाबरले, त्यामुळे तुला दूर ढकललं. मी तिच्यावर विश्वास ठेवला, कारण मी तिच्यावर मनापासून प्रेम करत होतो. मी स्वप्नातही विचार केला नाही की ती असं काही करू शकेल. मला वाटलं अपघात घडतात असे जास्त विचार नको करायला यावं. पण त्या दिवशी जर मी थोडा जरी वेगळा विचार केला असता तर कदाचित आज मी जिवंत असतो. पण मी त्यावेळी विचार केलाच नाही. त्या घटनेनंतरही सगळं जसं चालू होतं तसंच चालू राहिलं. 4 जूनला पुन्हा एक प्लॅन होता, पण त्या दिवशी मी गेलो नाही, कारण आई जाऊच देत नव्हती. उद्या बाहेर जायचं आहे, थकून जाशील म्हणून तिनं मला थांबवलं. कदाचित तो माझा नशिबाचाच दिवस होता. 14 जूनला पुन्हा एकदा प्रयत्न झाला, पण काही गर्दीमुळे तिथे काहीच घडलं नाही. मला अजूनही काही समजत नव्हतं. मी तिच्यासोबत भविष्यातील स्वप्न बघतच होतो, आणि ती मात्र माझ्या आयुष्याचा शेवट कसा करायचा याचा विचार करत होती, तेही माझ्या सोबत राहूनच. तिच्यासाठी हे सगळं एक प्लॅन होता, पण माझ्यासाठी मात्र माझं निस्वार्थ प्रेम होतं. 19 जून तिचा वाढदिवस. तो दिवस माझ्यासाठी खूप खास होता. तिच्यासाठी सगळे सरप्राईज प्लॅनही मी केले, पण 18 जून रोजी तिनंच मला सरप्राईज केलं यार. तिनं मला सांगितलं, चल फिरायला जाऊया, थोडा वेळ आपण एकत्र घालवूया. मला खूप आनंद झाला. मी विचार केला, किती छान आहे, माझा पार्टनर माझ्यासाठी वेळ काढतोय. मी काहीही संशय न घेता तिच्यासोबत गेलो. याही वेळी आई नकोच म्हणत होती, पण मी आईचं ऐकलं नाही. आईचं ऐकलं असतं तर आज मी जिवंत असतो. त्या दिवशी आम्ही पुन्हा लोहगडवर गेलो. तिथे सगळं नेहमीसारखंच वाटत होतं. वारा, शांतता, डोंगर, पण त्या शांततेत एक भयानक योजना लपलेली होती. आम्ही कड्यावर उभे होतो. मी काहीतरी बोलत होतो, कदाचित भविष्यातील योजना, कदाचित आमच्या लग्नाबद्दल. चल तुझा फोटो काढते म्हणत तिने मला अजून कडेला उभं केलं. तेव्हा समोर अचानक मला तिचा हुडी घालून आलेला मित्र चेतन तिथे दिसला. का आला? ती त्याला इशारे का करते आहे?
हे समजायच्या आधीच अचानकच सगळंच बदललं. एका क्षणात मला ढकललं गेलं. त्या एका ढकलण्यानं माझं संपूर्ण आयुष्य संपलं. मी खाली पडत होतो, खूप खोल दरीत. त्या काही सेकंदात माझ्या डोळ्यांसमोर सगळं आलं. माझं पूर्ण कुटुंब, माझं आयुष्य, माझी स्वप्न आणि एक प्रश्न की का सिया का? पण त्या प्रश्नाचं उत्तर मला कधीच मिळालं नाही. वर काय झालं असेल मला माहिती नाही, पण नंतर मला कळलं की सगळ्यांना सांगितलं गेलं अपघात झाला. फोटो काढताना त्याचा पाय घसरला आणि मी खाली पडलो. लोकांनी ते मान्य केलं, कारण बाहेरून सगळं तसंच दिसत होतं. पण सत्य काही वेगळंच होतं. तो अपघात नव्हता, तो एक प्लॅन होता. एक दोन नाही तर अनेक वेळा प्रयत्न करून शेवटी केलेली ती माझी हत्या होती. सिया रडत होती आणि तरी माझे घरचे तिलाच सांभाळत होते, कारण त्यांनीही तिला मनापासून सून मानले होते. कुणीच तिच्यावर संशय घेतला नाही. पण माझ्या बहिणीला काय जाणे काय वाटले. तिनं सियाला अनेक प्रश्न केली आणि सिया बोलण्यात अडखळली, घाबरली आणि माझ्या बहिणीला संशय आला आणि तिनं ते घरी सांगितलं. आणि आता पुढे काय झालं तुम्हा सगळ्यांना माहितीच आहे. नंतर तपास सुरू झाला. पोलिसांनी सगळं उघड केलं. हालचाली, कॉल, CCTV आणि हळूहळू सत्य बाहेर आलं. सिया आणि चेतन दोघांनी मिळून हा कट रचला होता. मी त्यांच्या आयुष्यात अडथळा होतो. त्यांनी ठरवलं मला हटवायचं आणि त्यांनी ते केलं. पण बघा, आज ते दोघंही एकमेकांवर आरोप करत आहेत. तिने प्लॅन केला, त्याने जबरदस्ती केली. पण सत्य एकच आहे की मी आता जिवंत नाही. खरं सांगायचं तर मला मारण्याचे कारणही काही सांगितले गेलेत. माझ्याबद्दल काहीही गोष्टी बोलल्या गेल्या की मी टकला होतो, मी वीक वापरत होतो, त्यामुळे तिला माझ्याशी लग्न करायचं नव्हतं. मी अडखळत बोलत होतो. वीकचा छोटा पॅच वापरतो हे साखरपुड्याच्या आधीच तिला सांगितलेलं होतं. आणि राहिली गोष्ट अडखळत बोलण्याची, तर माझ्या आयुष्यात ती पहिलीच मुलगी आली होती. जरा घाबरत बोलणं, भीती वाटणं माझ्यासाठी साहजिक होतं. म्हणून विचार करून बोलायचो, अडखळत नव्हे. कदाचित तिचे हे कारण असेल, कदाचित बहाणा. पण एक गोष्ट नक्की आहे, कोणत्याही कारणासाठी एखाद्याचा जीव घेण्याचा अधिकार कुणालाही दिला नाही. जर तिला माझ्यासोबत लग्न करायचं नव्हतं तर ती स्पष्टपणे सांगू शकत होती मला, मी तुझ्यावर प्रेम करत नाही, मला हे लग्न करायचं नाही, तू लग्न मोड. केलं असतं मी सहन, मी कदाचित दुखावलं असतो, पण जिवंत तरी राहिलो असतो ना. आज माझं पूर्ण कुटुंब न्यायासाठी लढत आहे. माझे आई वडील ज्यांनी माझ्यासाठी स्वप्न पाहिली होती ते आज न्याय मागत आहे. त्यांच्यासाठी ही फक्त एक केस नाही तर त्यांचा मुलगा आहे. आता सरकारनं ही केस फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये नेला आहे. वकील नेमले गेले आहेत. सगळे प्रयत्न चालू आहेत की सत्याला न्याय मिळावा. मिळेल की नाही याची कल्पना आता मला नाही. पण मी आता परत येणार नाही. पण माझी गोष्ट इथेच संपत नाही मित्रांनो, कारण माझ्या गोष्टीत एक शिकवण आहे. विश्वास ठेवा, पण आंधळा विश्वास अजिबात ठेवू नका. प्रेम करा, पण स्वतःला हरवू नका. आणि सर्वात महत्त्वाचं, कुणाच्याही आयुष्यात जबरदस्तीने राहण्यापेक्षा वेळेत दूर जाणं कधीही चांगलं असतं. जर त्या दिवशी, त्या पहिल्या प्रयत्नानंतर मी थोडासा सावध झालो असतो, जर मी तिच्या डोळ्यांमागचं सत्य ओळखलं असतं, तर कदाचित आज मी तुमच्यात जिवंत असतो. पण आयुष्याला जर नसतं. जे घडलं ते घडलं. मला वीक होता, खूप मोठा प्रश्न नव्हता, फक्त छोटासा पॅच होता. आणि ही गोष्ट लग्न ठरण्याच्या आधीच तिच्या आणि तिच्या घरच्यांना स्पष्टपणे सांगितली गेली होती. तरीही जर मी तिला आवडत नव्हतो तर ती मला ते आधीच सांगू शकत होती. ती माझ्यासोबत स्पष्ट बोलू शकत होती. ती म्हणू शकत होती की चेतन तिच्या आयुष्यात आहे, त्याच्यासोबतच तिला लग्न करायचं आहे. मी मागेही सरकलो असतो. पण त्या सगळ्याऐवजी तिने निवड केली ती म्हणजे माझं आयुष्य संपवण्याची. हे कितपत योग्य आहे? फक्त मी तिला आवडत नव्हतो म्हणून मला संपवणं. पण माझ्या कुटुंबाचं काय? त्यांच्या स्वप्नांचं काय? मी तिच्यावर खरं प्रेम केलं, तिच्यावर विश्वास ठेवला आणि त्याच प्रेमाची मला अशी शिक्षा मिळाली का? मित्र आणि मैत्रिणींनो, खास करून माझ्यासारख्या मुलांनो, माझ्या गोष्टीतून एक गोष्ट तुम्ही नक्की शिका. प्रेम करा, पण आंधळा विश्वास कधीच त्या मुलीवर ठेवू नका. कोणावरही इतका सहज विश्वास ठेवूच नका की स्वतःचं अस्तित्वच विसराल. लग्नासारखा मोठा निर्णय घेताना फक्त भावना पुरेशा नसतात,
तिथे स्पष्टपणा, प्रामाणिकपणा आणि समजूत खूप महत्त्वाची असते. तुमच्याबद्दल प्रत्येक गोष्ट समोरच्या व्यक्तीला आधीच सांगा. तुमच्या कमतरता, तुमचे प्रॉब्लेम्स, तुमचं खरं रूप. कारण नंतर सत्य लपवलं गेलं तर त्याची किंमत खूप मोठी असू शकते. आणि सगळ्यात महत्त्वाचं, स्वतःला हा प्रश्न नक्की विचारा आणि समोरच्यालाही विचारा की मी तुला खरंच आवडतो का? फक्त समाजासाठी किंवा कुटुंबासाठी किंवा दबावाखाली घेतलेले निर्णय आयुष्य उद्ध्वस्त करू शकतात. जर समोरची व्यक्ती स्पष्ट नाही किंवा तिच्या वागण्यात शंका वाटते, सतत चिडचिड, टाळाटाळ, खोटेपणा जाणवतो, तर त्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. वेळेत थांबा, प्रश्न विचारा आणि गरज असेल तर मागे या. कारण चुकीच्या नात्यात पुढे जाण्यापेक्षा वेळेत दूर होणं 1000 पट चांगलं असतं. नातं हे विश्वासावर उभं असतं आणि जर तो विश्वास एकतर्फी असेल तर ते नातं कधीच सुरक्षित नसतं. मी जर वेळेत हे ओळखलं असतं, जर मी थोडा सावध झालो असतो, तर कदाचित आज माझं आयुष्य काही वेगळं असतं. म्हणूनच सांगतो, निर्णय घाईत घेऊ नका. साखरपुडा किंवा लग्न करण्याआधी खात्री करा, समोरची व्यक्ती मनाने तुमच्यासोबत आहे का? नाहीतर माझ्यासारखं तुमच्याही आयुष्यात काहीतरी असं घडू शकतं ज्याची भरपाई कधीच होऊ शकत नाही. प्रेम खूप सुंदर आहे, पण चुकीच्या व्यक्तीसोबतच तेच प्रेम तुमचं आयुष्य उद्ध्वस्त करू शकतं. त्यामुळे स्वतःची किंमत ओळखा, स्वतःचं रक्षण करा आणि योग्य निर्णय घ्या. कारण एक चुकीचा निर्णय सगळं संपवू शकतो. आज मी फक्त एवढंच सांगू शकतो की माझ्यासाठी न्याय मागा, माझ्या घरच्यांसोबत राहा, त्यांना सहारा द्या आणि हो, अशी घटना पुन्हा कुणासोबतही घडू नये. कारण प्रत्येक केतन मागे त्याचं एक कुटुंब असतं, एक आयुष्य असतं आणि एक स्वप्न असतं, जे अशा एका क्षणातच संपून जातं.